नमस्कार मंडळी. आज आपण येथे कशासाठी जमलो आहोत हे तर आपणा सर्वांनाच माहीत आहे. आज अनिता पांडुरंग घाग यांची 75वी साजरी करण्यासाठी. तर आता जाणून घेऊया त्यांच्याविषयी थोडंफार. मंडळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी येथील वडगाव या गावी देवजी मोरे व बयोबाई मोरे यांचे कुटुंब राहत होते. त्यांचा ज्येष्ठ पुत्र बाबाजी मोरे व त्यांची पत्नी सौभागीती मोरे यांची द्वितीय कन्या शशिकला हिचा जन्म 20 एप्रिल 1949 रोजी वडगाव येथे कोकणात झाला. लहानपणापासूनच ती खोडकर, धष्टपुष्ट होती. वडिलांसारखा सावळा वर्ण असणारी शशिकला नाकी डोळी रेखीव होती. वडील सैन्य दलात कार्यरत असल्या कारणाने तिला जास्त लळा तिच्या काकांचा होता. काका म्हणजे नाना. नाना तिला थोड्या वेळासाठीही नजरेआड होऊन देत नसत. शशिकला नेहमी नानांच्या ताटातच जेवत असे. अभ्यासातही ती फार हुशार होती. खेळातही पारंगत होती. नाना तिला प्रेमाने काळी अशी हाक मारत, कारण तिचा वर्ण सावळा होता म्हणून. गावी एकत्र कुटुंब असल्याने घरात बरीच मुले होती. त्यामध्ये ती छान रमायची. तिचे वडील सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यावर आशा, शकुंतला, सुमित्रा म्हणजेच बाळू यांना घेऊन ते मुंबईला वरळी येथे राहावयास आले. नंतर कालांतराने ते गोरेगाव येथे राहावयास आले. शशिकलाचे फायनल पर्यंतचे शिक्षण गोरेगावातच झाले. या बहिणींनंतर 1962 साली त्यांच्या घरी पुत्ररत्न जन्माला आला, म्हणजेच त्यांच्या भावाचा जन्म झाला, तो म्हणजे जनार्दन. त्यामुळे सर्व कुटुंब आनंदी झाले. पुढे असेच दिवस गेले. सर्व भावंडे हळूहळू मोठी झाली आणि बघता बघता शशिकला फार्मास्युटिकल कंपनीत नोकरीला लागली. त्यामुळे घरची परिस्थिती खूपच बदलली. या कुटुंबाला फारच चांगले दिवस आले. अशी ही शशिकला सर्व भावंडांची माई झाली. माईच्या कमाईतून तिने प्रथम रेडिओ घरात आणला. त्यामुळे कीर्तने, गाणी, भजने, बातम्या ऐकताना सर्वांना फारच आनंद होत असे. काही वर्षातच माईचे लग्न झाले. तिचे नाव सौ अनिता पांडुरंग घाग असे झाले. लग्नानंतर ती वरळी येथे राहायला गेली, परंतु तेथे काही तिला करमेना, कारण सर्व कुटुंब गोरेगावातच. तसेच तिची नोकरीही गोरेगावातच असल्या कारणाने माई लगेचच गोरेगावात राहायला आली. त्यानंतर आशा, सुमित्रा या दोन्ही बहिणींची लग्ने झाली. काही कालांतराने वडिलांचे निधन झाले. आई व भावाची पूर्ण जबाबदारी तीनही बहिणींवर पडली, कारण त्यांचा भाऊ फक्त 12 वर्षाचा होता. आई वयस्कर असल्याने तीनही बहिणी गोरेगावातच स्थायिक झाल्या. माईने 3 पुत्रांना जन्म दिला. चंद्रकांत, किरण व योगेश अशी ही तीनही मुले आजी, मामा आणि मावशांसोबतच मोठी झाली. सतत हसणारी, कायम समाधानी, कुणाची निंदा न करणारी, पैसा आला म्हणून कधीही हुरळून न जाणारी माई, निरनिराळे पदार्थ करून भावंडांना, इतरांना खाऊ घालणारी माई आज खरंच खूपच भाग्यवान आहे. आज तिचा 75वा वाढदिवस म्हणजे अमृत महोत्सव आहे. घाग कुटुंब छान एकत्र येऊन सण समारंभ, वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरे करतात. या घराला मोठ्या मुलाने म्हणजेच चंदाभाईने एकत्र बांधून ठेवले आहे. सौ विधीचाही त्याला चांगली साथ आहे आणि म्हणूनच आज माई, सुना, नातवंडे, मुले यांच्यामध्ये छान रमते. अशा आमच्या माईला आमच्या सर्वांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि म्हणूनच आज म्हणावेसे वाटते, तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000.
पुन्हा एकदा माईला मोरे, भोसले, शिंदे, शेलार, साळवी, ससाणे, माने, पवार, पालांडे कुटुंब, जावई शरद घात, संजय शिंदे, अमेय चव्हाण या सर्वांकडून वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. या चारोळ्या म्हणाव्याशा वाटतात. दिवस आजचा घेऊन यावा नवा हर्ष विश्वास, दिवस आजचा घेऊन यावा नवा हर्ष विश्वास, शुभ इच्छांचा सोहळा आहे आणि शुभ मधुमास, तुमच्या आयुष्यातून घ्यावा दुःखाने संन्यास, तुमच्या आयुष्यातून घ्यावा दुःखाने संन्यास, समृद्धीच्या वाटेवर व्हावा तुमचा सुखद प्रवास, समृद्धीच्या वाटेवर